हाय गाईज. तर ॲक्च्युली आम्ही लास्ट ब्लॉग आपण बघितलेला. आम्ही मालवणला गेलेलो म्हणजे मच्छी आणायला. म्हणजे आम्ही तुम्हाला लिलाव दाखवलेला. तर मी त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललेली की आम्ही आंगणेवाडीस जाणार आहे. तर आम्ही आता निघालो आहे आंगणेवाडीस जायला, म्हणजे देवीची ओटी भरायला. ॲक्च्युली आम्ही खास देवीची ओटी भरायला जातो आहे, कारण का आम्ही एक इच्छा मागितलेली, ती आमची म्हणजे मी मागितलेली ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही आमची ओटी भरायला जातो आहे, म्हणजे तिचं मानपण द्यायला. तर मी तुम्हाला दाखवेन. आम्ही आता 2 व्हीलरने जातो आहे, माझा मामा, मी आणि माझी मामी. तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू शेवटपर्यंत, जेवढं दाखवता येईल तेवढं. प्लीज आम्ही 3 जण निघावलो आहे म्हणजे इकडे अंगणवाडीत जायला. जागा होत नाही गाडीवर, गाडीची सीट लय कमी आहे, तरी पण आम्ही जातो आहे गाईज. आणि मजा येणार आहे. आम्ही तुम्हाला नक्की शेवटपर्यंत दाखवू कसं जातं ते. मग मी हायकर ॲक्च्युली ऊन आहे, त्यामुळे काय आम्हाला हाय बाय करता नाही, पण आम्ही एन्जॉय करत जाऊ. आम्ही दाखवू तुम्हाला शेवटपर्यंत. हळूहळू जातोय, आम्हाला गाडीवर जागा पण नाही बाई. तर आम्ही 3 जण जातोय, 3 जण एक पायासारखं. दिवशी आम्ही गेलेलो मालवणला ह्याला काय करायला, लिलावाला. तेव्हा आम्ही दोघंच गेलेलो. आणि आम्ही विजयदुर्गात गेलेलो, विजयदुर्ग. तेव्हा पण आम्ही असेच 3 जण गेलेलो आणि रात्री 12:30ला आलेलो. आम्ही दाखवली असती ती एन्जॉयमेंट, पण काय झालेलं माहिती आहे का, म्हणजे मी तेव्हा ब्लॉग नाही सुरू केलेला त्याच्यामुळे. पण आम्ही खरंच सांगतो, आम्ही रात्रीचे 12:30 वाजता घरी आलेलो तेव्हा. आणि एवढा काळोख होता, एवढा काळोख होता की बाबा, त्याच्यामध्ये आमच्या मामीचे पाय एवढे दुखत होतं ना की अर्ध्या रस्त्यात आम्ही गाडी थांबवली. आणि रस्त्याला जेवढे पण मंदिरं होते ना गाईस, तेवढं सगळ्या मंदिरात जेवण होता. तरी सुद्धा आम्ही हॉटेलमध्ये जेवलो. तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलं. पण 35 रुपयाची पाण्याची कडी आम्ही फक्त पिऊन आलो, पिठाच्या पाण्याची. आता आम्ही जातोय मंदिरात. आणि रस्ता तर बघू शकता तुम्ही, एकदम वाकडा तिकडा रस्ता आहे. तरी पण आम्ही रिक्स घेऊन जातोय 3 जण. म्हणजे प्रॉपर घाटामध्ये इकडे म्हणजे आम्ही जत्रेला आलो असतो, म्हणजे जत्रा होऊन गेली तेव्हा नेक्स्ट इयर आम्ही ब्लॉग नाही करणार. खूप गर्दी असते तिथे, पक्का गर्दी असते खूप बेकारवाली. आणि मामा एकदम सिरियस त्याचा इकर सीन आहे ना, तिकर सीन आहे. आणि आमच्या मामाला एक घाण सवय आहे, म्हणजे गाडी समोरून आली ना तरी काय फरक नाही पडत, गाडी मधून चालवायची. बघा काय, आता पण गाडी आमची मधूनच आहे, रस्त्याच्या कडेला नाही आहे, मध्येच आहे गाडी आमची. म्हणजे समोरचा आला ना की डायरेक्ट एवढी घाण सवय आहे. जोपर्यंत गाडी जवळ नाही काहीच. बघा आता माझा मामा परत त्याने मधून गाडी फिरवली. आणि समोरून गाडी आली ना की समोर जावा. म्हणजे आता बघा व्हिडिओ असं चालू केलं तर लगेच कॉर्नरला घेतली गाडी. काय करायला लागलंय काय सवय मधून गाडी. मोकळा असला तरी काय नाही. काय पण बोला, जीवाची फुल मजा चालू आहे. आल्यापासून 2 महिने झाले इकडेच आहे. मुंबईचं नाव नाही कोण काय. म्हणणारच नाही. हो, आता पेशंट कोणीला म्हणणारच नाही. आणि मजा करते. ऐकलं काही, तुझा फक्त रिपोर्ट येऊ दे. आता तिकडे येऊन आता जर कामावर बोलवलं हिला तर हिचा जीव चुरचुरेल. मी अजून 15 दिवस राहिली असते गावात. काही ऐकलात तर गावचे लोक बोलतात की मुंबईला नको जाऊ, इकडे राहा.
आहे ती आता दिसली ना बाजारात तर आम्ही तिला आवाज देतो. मग तुम्ही काय आता आपण पोचलोय म्हणजे आपण पोचतोय. हा जो आतला रस्ता आहे ना तिकडे एकदम रातच्या टोकाला मंदिर आहे. आणि 2 मिनिटात काहीच आम्ही आता आलोय मंदिरापाशी. हा आता मंदिराचा एंटर आहे. आम्ही एंटर करून दाखवतो तुम्हाला. ही आपली एंट्री आहे आणि हा मंदिराचा पूर्ण गाभारा आहे बघू शकतात. आणि तिकडच्या साईडला पण गाभारा आहे. हा मेन गेट आहे म्हणजे इकडनं तुम्ही जाऊ शकता आतमध्ये. ॲक्च्युली फोन आतमध्ये अलाउड नाही आहे त्यामुळे आम्ही दाखवत नाही. आणि इकडे म्हणजे जत्रेला एवढा भारी सीन असतो ना काही खूपच भारी. तिकडे आतमध्ये मी नाही दाखवू शकत बिकॉज आतमध्ये फोनच अलाउड नाही आहे. ते मंदिर आहे पूर्ण. आणि म्हणजे जेव्हा जत्रा असते तेव्हा हे पूर्ण म्हणजे भरलेलं असतं काही म्हणजे उभं राहायला पण जागा नसते ॲक्च्युली. आणि बसू शकतात आतमध्ये जाऊन पण तुम्ही तिकडे. भारी मंदिर आहे. आपलं दर्शन झालं आहे आणि आम्ही निघतोय आता घरी जायला.